सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना. आज आपण धम्मपदातली 89वी गाथा आणि पंडित वग्गातली 14वी गाथा आणि पंडित वग्गाचा शेवट आपण या ठिकाणी करणार आहोत किंवा तो होणार आहोत. म्हणजे किंवा फक्त अभ्यास म्हणून शेवट होणार आहे, म्हणजे फक्त त्या गाथांचा परिचय, अभ्यास म्हणून थोडासा त्याचा शेवट होणार आहे. आणि ही गाथा पण इंटरेस्टिंग आहे इतर गाथांसारखीच. त्याच्याकडे आपण थोडंसं बारकाईनं पाहूया आज. आणि पाहू काय सापडतं तेही पाहूया, लक्षात घेऊया. एसं संबोधि अंगेषु सम्माचित्तं सुभावितं आदान पटिनिस्सग्गे अनुपादाय एरता खीणासवा ज्युतिमंतो ते लोके परिनिब्बुत. आज ताल लावायला जमलं नाही व्यवस्थित, पण शब्द आपल्याला लक्षात आले असतील. एसं संबोधि अंगेषु सम्माचित्तं सुभावितं आदानपटी निस्सग्गे अनुपादाय ये रता क्षीणासवा ज्युतिमंतो ते लोके परिनिब्बुता. तुम्हाला जो अर्थ मी पाठवला याच्यावर आपल्या ग्रुपवर, तो वाचून दाखवतो. ज्याचे चित्त संबोधीच्या वेगवेगळ्या अंगांविषयी चांगल्या प्रकारे अभ्यस्त झालेले आहे, जे परिग्रहाचा त्याग करून अपरिग्रहात मग्न आहे, असे चित्तमलापासून रहित तेजस्वी पुरुषच जगात निर्वाणाला पात्र आहेत, म्हणजे निर्वाण प्राप्तीला योग्य आहेत, असा त्याचा अर्थ केलेला आहे. आता हे सगळं कसं आहे त्याचं जर थोडंसं बारकाईने शब्दशः पाहूया. आपण दोन चार धम्मपदांचा आधार घेऊन आपण हे सगळं अभ्यास करत असतो, हे आपण लक्षात घेऊया. एकाच धम्मपदाचा नाही. म्हणजे आपल्याला आपल्या ग्रुपवर मी जो अर्थ टाकतो, जी गाथा आणि अर्थ टाकतो, तेवढंच आपण पाहत नाही. तर त्याच्याविषयी इतरत्र काय म्हटलंय, दुसऱ्या धम्मपदामध्ये काय म्हटलंय. आता माझ्याकडे हे एक धम्मपद आहे, हे एम.एल. परिहार, जयपूरचे आहेत, राजस्थानचे. त्यांचं एक धम्मपद आहे आणि त्याचं छान अर्थ त्यांनी केलेला आहे, हिंदीमध्ये आहे आणि फार छान अर्थ केलेला आहे, त्यांनी सांगितलेला आहे. त्यांच्याशी मी परवा बोललो मी फोनवर. मतलब आपका धम्मपद बहुत अच्छा है और हम उस पर स्टडी करते हैं, चिंतन के लिए हम उसका रेफरन्स लेते हैं. तर त्यांना फार आनंद झाला. तर त्यांच्याकडून काही प्रति मी मागवलेल्या आहेत याच्या, पण ह्या हिंदीमध्ये आहेत. 10-15 प्रति मी मागवलेल्या आहेत. आणि जर आल्यावर कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता. फ्रीमध्ये आहेत त्या. ते फ्रीमध्ये त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी जवळपास 84,000 धम्मपद त्यांनी छापलेले आहेत गेल्या वर्षी. आणि हे जे धम्मपद आहे, हे मी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जेव्हा लखनौमध्ये होतो, श्रामणेर म्हणून, तिथं मला हे धम्मपद मिळालं, एका मित्राने दिलं. तर त्याचा आपण रेफरन्स घेतोय. मग त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ह्या ज्या 84,000 प्रती छापलेल्या आहेत आणि ते फ्रीमध्ये वाटतायत. आणि त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था पण आहे, पब्लिशर्स. बुद्धम पब्लिशर्स त्यांची प्रकाशन संस्था पण आहे जयपूरमध्ये. तर त्यांना मी परवा फोन केला, तर ते म्हणाले मी काय प्रति तुम्हाला पाठवतो.
किती पाठवतो म्हटलं, 10-15 पाठवा सध्या, लागल्या तर नंतर पाहूया. तर त्याच्यामध्ये फार छान अर्थ त्यांनी दिलेला आहे, ते म्हणजे अभ्यासू दिसतात. डॉक्टर परिहार, M.L. परिहार. एसंग चित्तंग. त्याने आता शब्द, आता इथं जसं एसंग संबोधी अंगेसु सम्माचित्तंग सुभावितंग, तर त्यांनी शब्दाचा अर्थ करताना असं म्हटलेलं आहे, एसंग चित्तंग म्हणजे जिसका चित्त संबोधी अंगेसु, संबोधीच्या सर्व अंगांनी, सम्मा, सम्मा म्हणजे सम्यक प्रकारे, योग्य प्रकारे, अच्छी तरह, सुभावितंग. आता सुभावितंग याच्यावर आपण परवा पण चर्चा केलेली आहे. भावित होणे, सुभावितंग म्हणजे योग्य प्रकारे अभ्यस्त होणे, योग्य प्रकारे भावित होणे, योग्य प्रकारे काय म्हणू, संस्कारित होणे. कशानं? संबोधी अंगानं. आता संस्कारित होणं म्हणा 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 किंवा अं, त्या संबोधीच्या अंगांना, आता ही संबोधी अंग काय आहेत याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. संबोधी अंगानं ज्याचं चित्त अभ्यस्त झालेलं आहे, आदान पटी निस्सग्गे अनुपादाय ये रता. आता ये म्हणजे जे लोक, जे आदान पटी निस्सग्गे म्हणजे परिग्रहाचा त्याग करणे. प आदा आदान म्हणजे घेणे, म्हणजे पाहिजे पाहिजे आपण म्हणतो ना, लोभ. तर हे आदानाचा ते त्याग करतात, म्हणजे सारखं पाहिजे पाहिजे म्हणजे लोभाचा त्याग करतात, असा त्याचा एक अर्थ आहे. आदान पटी निस्सग्गे. त्याला दुसरा जो शब्द आहे तो परिग्रह. आदान म्हणजे परिग्रह, पटी निस्सग्गे म्हणजे त्याग करणे. आदाय पटी निस्सग्गे अनुपादाय. आता आ- आ- आदायाच्या विरुद्ध अनुपादाय असा आहे, म्हणजे परिग्रहाच्या विरुद्ध अपरिग्रह. म्हणजे जे पाहिजे पाहिजे म्हणतात त्याचा ते त्याग करतात, त्याच्यामध्ये, त्या त्यागामध्ये रत राहतात, सोडण्यात रत राहतात, अनासक्तीत रत राहतात, असा त्याचा अर्थ निघतो. ते लोक खिणासवा ज्युती म्हणतो, ते लोके परिनिभूता. तर ते लोक क्षीणास होतात, म्हणजे क्षीणासवा म्हणजे क्षीण आश्रव, क्षीणाश्रव. आता आश्रव म्हणजे चित्तमल, आश्रव म्हणजे चित्तमल. याच्यावर आपण आधी पाहिलं का नाही मला आठवत नाही, परंतु कामासव, भवासव, अविद्यासव असे 3 प्रकारचे चित्तमल पण सांगितलेले आहेत. वेगळ्या प्रकारे ते सांगितलं जातं, त्याच्या याद्या आहेत. बऱ्याच बऱ्याच लोकांनी बऱ्याच प्रकारे त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. परंतु एक स्पष्टीकरण असं आहे, आश्रव जे आहेत, हे आश्रव चित्तमल 3 प्रकारचे आहेत. कामाश्रव म्हणजे इंद्रिय तृष्णा, भवाश्रव म्हणजे मला असं बनायचंय, भव बनणे, बनण्याची तृष्णा, काहीतरी मी असं असं असलो पाहिजे, असं असं झालं पाहिजे. काही लोक ह्या जन्मानंतर पुढच्या जन्मात मला असं असं बनायचंय, मी असा असा झालो पाहिजे, म्हणजे आत्ता पुण्य कर्म केलं तर पुढच्या जन्मात मी असा असा होईल. तर हे पण भवाश्रवच आहे, आश्रवत चित्तमलच आहे तो. तर जे अशा चित्तमलातून अ, मुक्त होतात, क्षीणासवा याच्यातून ते मुक्त होतात. क्षीण, त्यांचे ज्यांचे आश्रव क्षीण होतात, क्षीणासवा. ज्युती म्हणतो. आता ज्युती, ज्युती म्हणजे ज्योत, ज्योत प्रकाश. ज्युती म्हणतो म्हणजे जसं प्रकाशमान, प्रकाशमान. तर
ज्यांचं चित्त आ- आ- मलरहित झाल्यामुळं प्रकाशमान झालेलं आहे, त्यांच्यामध्ये दिव्य प्रकाश निर्माण झालेला आहे असं म्हटलेलं आहे. तर ते लोक इथे, म्हणजे ते लोके परिनिब्बुता, ते लोके म्हणजे ते या लोकामध्ये, म्हणजे या जगामध्ये परिनिर्वाण, परिनिर्वाणाचा म्हणजे निर्वाणाच्या पलीकडे जातात. म्हणजे निर्वाण प्राप्ती, परिनिर्वाण म्हणजे त्यांनी आता इथं दुःख मुक्ती म्हटलेलं आहे, पण परिनिर्वाण हा निर्वाणाच्या पलीकडची अवस्था आहे. कारण निर्वाण म्हणजे दुःखमुक्ती आहे, परिनिर्वाण म्हणजे आपण त्याला निर्वाण प्राप्त व्यक्तीचा मृत्यू म्हणतो परिनिर्वाण. आणि महापरिनिर्वाण हा बुद्धासारख्यांना किंवा बाबासाहेबांसारख्यांना आपण महापरिनिर्वाण असं शब्द वापरतो. विशेषतः बुद्धांच्या बाबतीत जेव्हा महापरिनिर्वाण शब्द वापरला गेला, तेव्हा तेव्हा एका मोठ्या सम्मा संबुद्धाचं परिनिर्वाणानंतर जे त्यांचं अस्तित्व म्हणजे विलीन झालं त्या धातूमध्ये, तर त्याला ते मोठा माणूस गेला, महापुरुष गेला, महापरिनिर्वाण प्राप्त मनुष्य गेला, म्हणून ते महापरिनिर्वाण असं ते म्हटलेलं आहे. परंतु इथं इथं थोडासा चुकीचा अर्थ दिला. परिनिब्बुता म्हणजे निर्वाणाच्या पण पलीकडे, म्हणजे निर्वाण पण धारण करत नाहीत असा पण त्याचा एक अर्थ निघतो. कारण निर्वाण पण जर धरून ठेवलं, म्हणजे अर्हतपद पण धरून ठेवलं, तर ते अर्हतपद पूर्णत्वाला जात नाही. निर्वाण प्राप्तीच्या जवळजवळ गेलाय आणि निर्वाण धरून ठेवलं की मला आता दुःखमुक्ती मिळाली, मला मिळाली, आणि मी काहीतरी वेगळा आहे, मी आता अर्हत होतोय, मी काहीतरी वेगळा आहे, तर तो मी, ती त्याच्याविषयीची अविद्या. कारण ते आदाय परत धरून ठेवलेलं आहे. वरती आदाय पटी निसर्ग जे म्हटलेलं आहे की तो परिग्रह सोडून देतो, धारणा सोडून देतो, धरायचं सोडून देतो, अनुपादाय होतो, सोडून देतो, तर त्यालाच निर्वाणाच्या पलीकडे जाता येतं. म्हणजे निर्वाण पण तो व्यक्तिगत निर्वाण म्हणून त्याच्याकडे तो पाहत नाही, असा याचा अर्थ निघतो. फार इंटरेस्टिंग गाथा आहे, थोडीशी नेहमीपेक्षा एक ओळ त्याची जास्त आहे, थोडी मोठी गाथा आहे. परंतु अनेक गोष्टी अशा आहेत का ज्याच्यावर आपण विचार करू शकतो, चिंतन करू शकतो. आता काही शब्द जे आहेत ना, हे आपण आधी पाहिलेले आहेत, वापरलेले आहेत. मला वाटतं परवाच आपण संबोधी अंगावर चर्चा केलेली आहे. आणि जसं मी एक बोललो की आपण तीन पातळ्या, तीन स्तरावर, तीन लेव्हलवर आपण काय म्हणतो, सती साधनेचा अभ्यास करतो. तीन पातळ्यांवर. लेवल 1 मध्ये आपण आनापान सतीचं ती पातळी, ती लेवल पूर्ण करतो, ती प्रॅक्टिस पूर्ण करतो. आता ती लेवल पूर्ण करणं म्हणजे काय, ही काया आतमध्ये जे आन करते, अपान करते, ज्याला मी काया अनापान म्हणतो, तर ते काया अनापान हे स्पष्टपणे सतीला, जागृतीला जाणवतं. फक्त हवा नाही, श्वासातली हवा किंवा विशिष्ट ठिकाणचा श्वास नाही, इथं आणि तिथं असा नाही, संपूर्ण प्रक्रिया, प्रोसेस. कारण आनापान ही एक गोष्ट नाही, आनापानमध्ये अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. म्हणजे आता इथं आपण श्वासोच्छ्वास जर म्हटलं, तर नाकापासून खाली पोटापर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये छाती आली, पाठ पण आली. पाठ म्हणजे धड धड, आणि हा श्वसन मार्ग, या सगळ्याच्या हालचालींमुळं
विशेषतः या धडाच्या हालचालीमुळं भात्यासारखी जी हालचाल चालते त्याच्यामुळे आन आणि अपान होतं. म्हणजे काया आन करते, काया अपान करते. आणि या कायेवर आपल्या मेंदूचं नियंत्रण असतं. म्हणजे मेंदू अनापान करतो खरं म्हणजे. त्याचा श्वसनाचं एक केंद्र मेंदूमध्ये आहे, जे मागच्या बाजूला आहे असं म्हणतात. म्हणजे आपला मेंदू आपल्या पाठीच्या कण्यातून, मेंदूपासून जो मज्जारज्जू पाठीच्या कण्यातून सगळ्या म्हणजे खाली बेसपर्यंत जातो आपल्या. आणि तिथून मग ते मज्जातंतू जे आहेत ते सगळ्या शरीरभर पसरतात आणि वरती मानेतून इकडे आपल्या चेहऱ्यावर पण आहेत. सगळीकडे काय सगळ्या, अगदी हाताच्या बोटांपर्यंत, पायाच्या बोटांपर्यंत सगळीकडं त्याचं साम्राज्य आहे. मेंदू हा शरीराचा राजाचा आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यातलं एक काम हे आनापान आहे. आणि तो मेंदू बाकीची कामं पण करतो. म्हणजे विचार करण्यापासून बाकी सगळे इंद्रिय सांभाळणं, इंद्रियांवरचं नियंत्रण, किंवा नियंत्रण म्हणण्यापेक्षा इंद्रियांमधला जिवंतपणा, डोळे, कान, नाक, जीभ आणि संपूर्ण शरीरभर पसरलेली, आत बाहेर पसरलेली त्वचा आणि त्वचेच्या खाली असलेले अनेक गोष्टी, हाडं आहेत त्याच्यात, ह्या शरीराच्या आतमध्ये ज्या वेगवेगळ्या सिस्टम काम करतात, जशी एक सिस्टम, एक प्रक्रिया जी आहे ती आनापानची आहे. हार्टची आहे, हृदय आहे, हृदयाभिसरण आहे. हृदयातून ज्या हजारो अ, ज्याला नीला आणि रोहिण्या म्हणतात. रोहिणी आणि नीला. नीला म्हणजे अशुद्ध रक्त जे शरीराकडून हृदयाकडे येतं, ती नीला आणते. आणि रोहिणी म्हणजे शुद्ध रक्त हे हृदयातून संपूर्ण शरीरभर पसरलं जातं, ते रोहिण्यांच्या माध्यमातून. आणि ते रोहिण्यांचं आणि नीलांचं असं जाळं आहे. आणि त्या मोठ्या नलिकांपासून अगदी छोट्या 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 छोट्या, अगदी छोट्या छोट्या ह्याच्यापर्यंत त्या बारीक बारीक होत जातात, रक्तवाहिन्यांचं ते जाळं. आणि फुफ्फुसाच्या आजूबाजूला ते जे आहेत ते इतक्या पातळ असतात त्यांचं आवरण, की हृदयात आपल्या फुफ्फुसामध्ये येणारा वायू, त्यातलं ऑक्सिजन त्या शोषून घेतात. म्हणजे किती बारीक मेम्ब्रेन, ते त्वचेचं आवरण इतकं बारीक झालेलं असतं रक्तवाहिन्यांचं. आणि इकडे फुफ्फुसातले छोटे छोटे वायुकोश, तर ते वायुकोश आणि रक्तवाहिन्या त्यांच्यामध्ये ती वायूचं आदान प्रदान होतं आणि ऑक्सिजन जो शोषला जातो, ते रक्त शुद्ध होतं. आणि रक्तातला जे अशुद्ध वायू असतो तो परत फुफ्फुसामध्ये शोषला जातो आणि मग तो बाहेर फेकला जातो, एकत्र एकत्र होऊन. हे आनापानमध्ये चाललेलं आहे. आणि ते रक्तशुद्धीसाठी ते काम चाललेलं आहे, वगैरे वगैरे. त्याचं आपल्याला फार अॅनाटॉमीमध्ये त्याच्यात खोल शिरायची आवश्यकता नाही, परंतु एवढं मोठं काम आतमध्ये चाललेलं आहे हे आपल्याला जाणवायचं किंवा माहीत व्हायचं काही कारण नाही. आपल्याला फक्त ढोबळमानानं हा श्वास आत येत आहे, बाहेर पडत आहे, श्वासोच्छ्वास चालू आहे, हृदयातली धडधड चालू आहे, किंवा आपली आता हे पचनक्रिया चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार आता जेवल्यानंतर काय थोडंफार जाणवतं तेवढंच. बाकी मग ते पचनक्रियेत काय चाललंय आपल्याला काही माहिती नसतं. भूक लागल्यावर ती थोडी जाणीव होते, किंवा आपल्याला टॉयलेटला आली मग आपल्याला वाटतं काहीतरी आहे, आता उत्सर्जनाची वेळ आलेली आहे, मग ते जाणवतं. तर मग बाकी पण ते काय होतं नेमकं, आपण खातो आणि जिरतं उत्सर्जन, त्याच्यात काय होतं आपल्याला माहिती नाही, कारण आपला त्याच्याशी संपर्क नाही जणू काही.
किडण्यांचं काम चालू आहे, लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, आणि वेगळ्या ग्रंथी आहेत, अनेक ग्रंथी आहेत. हाडाचा सांगाडा, हाडांमध्ये असलेली ती एक वेगळी संस्था आहे. मज्जा अस्थि संस्थाच आहे ती. हाडामध्ये पण आतमध्ये काही जाणीवांत एक मज्जातंतूंचं जाळं आहे. अनेक अनेक गोष्टी आहेत. स्वतंत्र मेंदूचं एक मज्जा संस्था, एक मोठं काम चाललेलं आहे. इंद्रिय आहेत, असे सगळी गुंतागुंत 12 ते जवळपास 14-15 सिस्टम्स त्याच्यामध्ये काम करतात. एवढं हे शरीर. त्यामुळं आपल्याला जे आपल्याला जो अभ्यास करायचा असतो तो ह्या सिस्टमचा अभ्यास आपण नाही करू शकत, कारण त्या बंदिस्त आहेत. सगळं आतमध्ये, कायेच्या आतमध्ये आहे सगळं. त्यामुळे त्यात काय चाललंय आपल्याला नेमकं सांगता येणार नाही, परंतु जाणीवा ज्या आहेत, जाणीवा, फिलिंग, वेदना, ह्या फिलिंगमुळं आपल्याला काही गोष्टी जाणवतात. जसा फिलिंगमुळं म्हणजे वेदनांमुळं, जाणीवांमुळं आपल्याला श्वास जाणवतो, किंवा पोटातल्या हालचाली जाणवतात, हृदयातल्या हालचाली जाणवतात, आणखीन काही रक्ताभिसरण जाणवतं, किंवा काही मज्जा मज्जासंस्थेतले काही हालचाली आपल्याला जाणवतात. जसं थरारणं, अंग थरारणं, किंवा जडत्व, असं काही ते आपल्याला जाणवतं. आणि सुखदुःख जाणवतात. अशा काही गोष्टी आपल्याला आतल्या जाणवतात. किंवा जसं आपण मगाशी म्हणलो, पोट पोट समजा जड पडलं, किंवा गॅसेस असतील, आणखीन जे आहेत, अशा अशा फक्त जाणीवा आपल्याला होतात. वेदना, फिलिंग. या फिलिंगच्या आधारे आपल्याला, वेदनांच्या आधारे आपल्याला कायेतल्या वेदना आपल्याला अनुभवायच्या असतात. म्हणजे वेदनानुसती, आतमध्ये उतरून. तर आपण पहिल्या लेवलवर, सतीच्या पहिल्या लेवलवर आपण आनापान सतीचा आधी अभ्यास पूर्ण करतो, शक्यतो. सेपरेट करता येत नाही, पण शक्यतो आधी आनापान सतीचा अभ्यास पूर्ण करतो. आणि हे आनापान हे कायेतच चाललेलं असल्यामुळं आपण नॅचरली, आपोआपच आनापान सतीतून आनापानचं भान ठेवता ठेवता आपण आपोआपच कायेमध्ये उतरतो. कारण कायेतच चाललंय ते. म्हणजे कायेतल्या जाणीवा त्याला जोडूनच आहे जणू काय. म्हणून जसं आता आनापान सती पाहता पाहता आपल्याला हृदयाची धडधड पण जाणवू शकते. पोटाची हालचाल पण आपल्याला जाणवते, ते तर आपण पाहतोच नेहमी. तिथून सुरुवातच, मी तर तिथूनच सुरुवात करतो. जिथं स्पष्ट हालचाल जाणवते तिथूनच सुरुवात करायची. म्हणजे आपल्याला मग त्याच्यात उतरता येतं. जिथं स्पष्ट हालचाल जाणवत नाही तिथं ती क्रिया आपल्याला पूर्णत्वाला नेता येत नाही. सतीची ते काम आपल्याला पूर्णत्वाला नेता येत नाही. म्हणजे माझी माझी पद्धत आहे. म्हणून मी सतीमध्ये, काया आनापानमध्ये ही काया आनापान करते. पोटाची हालचाल अगदी बेसपर्यंत, खालीपर्यंत, नाभीच्या खालीपर्यंत जेवढी हालचाल आपल्याला जाणवते पोटाची, तेवढी. आणि त्याचं आकुंचन प्रसरण जाणवता जाणवता आपल्याला त्याच्यावर जे काही वर खाली होते पोटामध्ये, तो श्वासपटल आहे, डायफ्रॅम. त्याच्यावरती फुफ्फुस आहेत, म्हणजे बरगडे आहेत, छाती आहे. तर ह्या आकुंचन प्रसरणामध्ये, आकुंचन पावलं की पोकळी निर्माण होते, श्वास आत येतो.
प्रसरण पावलं की पोकळीतून हवा बाहेर पडते आणि ती नाकातून बाहेर पडते, नाकातून आत येते, नाकातून बाहेर पडते. परंतु त्याचं जे मुख्य काम जे चाललेलं आहे ते धडामध्ये चाललेलं आहे, ते छातीमध्ये आहे, ते पोटामध्ये आहे. तर हे आन आणि अपानच्या ज्या बारीक सारीक हालचाली कायेमध्ये चाललेल्या आहेत, त्याचा आपण सतीने अभ्यास करतो, जागृतीने अभ्यास करतो, जागृतीपूर्वक. मग छोटा श्वास असेल, मोठा श्वास असेल, दीर्घ ह्रस्व त्याला म्हटलेलं आहे. उष्ण थंड जो जाणवत असेल तो, गुंतत गुंतत चाललेला असेल तर तसा, दीर्घ दीर्घ असेल तर दीर्घ श्वासामध्ये किती दीर्घ आहे, किती मोठा आहे, हे आपण जेव्हा असेल तेव्हा पाहतो, नसेल तेव्हा नाही पाहू शकत. दीर्घ असेल तर दीर्घ, तर मग दीर्घ त्याचं स्वरूप किती दीर्घ आहे, किती मोठं आहे, ते आपण अनुभवतो. छोटा असेल तर ते आपण अनुभवतो. जेव्हा जे असेल, जसं असेल तसं आपण अनुभवतो. आन असेल तेव्हा आन सती, अपान असेल तेव्हा अपान सती. आणि त्याच्यात शरीरामध्ये जे जे काही चाललेलं आहे, फक्त नाकाच्या ठिकाणी नाही, संपूर्ण शरीरामध्ये जे काही चाललेलं आहे, तो आपला आनापानसतीचा विषय असतो. आता ह्याला अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं टेक्निकमध्ये बसवलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे अनुभवातून, टेक्निकमध्ये पाहू नका, मी असा पाहिल आणि तसा पाहिल. जसा जसा चाललाय तसा पहा. ते जसं आहे तसं पाहणं, हे सतीचं काम आहे. मी असं करेल आणि मी तसं करेल आणि इथं पाहिलं आणि तिथं पाहिलं मी जोडायचाच नाही त्याला. कारण मी श्वास घेतच नाही, मी सोडतच नाही, तो नैसर्गिकपणेच येतो जातो. त्यामुळं मीच्या बंधनातून तोच आदाय म्हणजे, कारण ती गोष्ट प्रत्येक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायची इच्छा असते. तो आपला इगो असतो, तो आपला अहंग असतो. तर तो आपला अहंग जो आहे तो श्वासावर पण नियंत्रण ठेवतो. मग मी असं करील तसं करील, तर ते होतं. त्याला आपण ध्यान म्हणतो. अटेन्शन देतो आपण. मी असं करील, इथं पाहिल, त्याचं असं काउंटिंग करील. तर हे आता काउंटिंगचे जो प्रकार आहे हा विशुद्धी मग्गापासून आलेला आहे. बुद्धघोषाच्या विशुद्धी मग्गापासून ती गोष्ट पुढे आलेली आहे आणि ती जगभर पसरलेली आहे. बऱ्याच लोकांनी त्याची कॉपी केलेली आहे आणि आपापल्या पद्धतीनं पाहायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा उद्देश चांगला असेल, चांगला आहे. परंतु मला असं वाटतं की सती जागृती ही जसं आहे तसं पाहण्याची ती तो अभ्यास आहे, ती क्रिया आहे, ती साधना आहे. जसं आहे तसं यथाभूत ज्ञान दर्शन, जसं घडतंय त्याचं ज्ञान करून घेणं. म्हणून आनापानसतीवर आनापानसती नियंत्रणात चालत नाही, ती मोकळी चालते, ओपन, मुक्त. तर हे आनापानसतीच्या सती साधनेच्या पहिल्या टप्प्यात हे काम आहे, श्वासाशी संबंधित. आनापानसतीतून जेव्हा आपण नॅचरली कायेच्या संपर्कात येतो, ते पहिल्यापासूनच असतो. पण आता पुढचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कायेमध्ये उतरतो आणि मग कायेतल्या हालचाली आपण वेगवेगळ्या पाहतो, ज्या काही आहेत त्या. जसे आपण श्वासातले बारकावे पाहतो, मधले बारकावे पाहतो, तसे आपण कायेतले बारकावे पाहतो. आणि ही काया जी आपल्याला फील होते, जाणवते, ती जाणीवांमुळे, त्याला वेदना म्हटलेलं आहे. त्या वेदनांमध्ये सुखदुःख असतात. मग काया वेदना, कायानुसती, आनापानसतीतून आपोआप जेव्हा कायानुसतीमध्ये आपण उतरतो तेव्हा त्याला वेदनानुसतीच्या आधारेच उतरतो. कारण वेदना ह्या पहिल्यापासूनच जाणवतात. म्हणून काया वेदना श्वास हे तसं वेगळं नाही, एकच आहे. फक्त आपण समजून घेण्यासाठी त्याला वेगळं करतो. पण एकाच वेळेला सगळं चाललेलं आहे.
जेव्हा आपण कायेतल्या जाणीवा पाहतो म्हणजे जिवंतपणा पाहतो, तर त्याच्यामध्ये मुख्यतः सुख-दुःख जाणवतात किंवा न्यूट्रल फिलिंग जाणवतात. त्याला आपण असुख, दुःख, वेदना म्हणतो. सुख-दुःख विरहित वेदना म्हणजे त्या मूर्छित आहेत, त्या जाणवत नाहीत. जाणवत नाहीत म्हणण्यापेक्षा स्पष्ट सुख असेल किंवा स्पष्ट दुःख असेल, म्हणजे मोठं दुःख असेल, मोठं सुख असेल, तर आपल्याला ते पटकन जाणवतं. छोटे-मोठे जे असतात त्या गोष्टी, सुखदायक असो, दुःखदायक असतो, त्या स्पष्ट जाणवत नाही, पण काहीतरी जाणवतं. आणि त्याची सती नसेल तर मग ती मूर्छित अवस्था आहे. ते काहीतरी आहे, पण काय माहिती नाही नेमकं. तर त्या असुख दुःख वेदना असतात त्या. या सुखदुःखाचं कारण आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, लोभ, द्वेष हे असतं. याला चित्त म्हटलेलं आहे. चित्त. चित्त म्हणजे नेहमीच चेतलेलं असतं, पेटलेलं असतं. चित्ताग्नी. ते कशाने पेटते ते? काहीतरी पाहिजे, आणखीन पाहिजे, खूप पाहिजे, अति पाहिजे, आदान, पाहिजे, पाहिजे, पाहिजे. ह्या गाथेतला जो शब्द आहे, आदान, आदाय, आदान आणि अनुपादान. अनुपादाय म्हणजे सोडून देणे. आदान म्हणजे धरून ठेवणे, की आपण प्रदान शब्द वापरतो. आदान प्रदान, घेणं देणं, घेणं सोडणं, तसं तो एक. तर ते चित्त आहे, त्याला नेहमी काहीतरी पाहिजे असतं किंवा काहीतरी नको असतं. त्याच्यातला जो अतिरेक आहे तो लोभ आणि द्वेष आहे. लोभ म्हणजे पाहिजे, 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 खूप पाहिजे. आणि त्याचं भान नसल्यामुळं किती पाहिजे याची काही गणती नाही. याला काही सीमा आहे. ते अगदी जन्मापासून काय, गर्भधारणा हीच मुळात काहीतरी पाहिजे पाहिजेतूनच सुरुवात होते. संस्कार. संस्कार म्हणजे जे धारण धारण करतात, धरून ठेवतात, ते संस्कार. तर ते पहिल्यापासूनच काही ना काही धरायचं काम चाललेलंच आहे. मग ते म्हणूनच आपली जी वाढ होते ते काहीतरी पाहिजे म्हणूनच आहे. जे आपण खातो पितो ते कुठं जातं? ते वाढीतच लागतं. खातो पितो का? ते पाहिजे काहीतरी. ते पाहिजेनुसार ते दिलेलं असतं. भूक लागते, पाहिजे काहीतरी. मग अन्न दिलं जातं, पाणी दिलं जातं. आणि मग इच्छा आकांक्षामध्ये ते अजून पाहिजे, खूप पाहिजे, वेगवेगळं पाहिजे, चमचमीत पाहिजे, चविष्ट पाहिजे आणि ते खूप पाहिजे आणि सारखंच पाहिजे. कोंबड्याचं उदाहरण. तर ते पाहिजे, लोभ. तर हे लोभानं चित्त पेटलेलं असतंय. आणि द्वेषानं पण ते नको, अजिबात नको, हटवा, मारा, कापा, नष्ट करा, नको ते मला नाहीच पाहिजे. ते चित्त त्या द्वेषानं आणि नको नाही पाहिजेच्या इच्छेनं ते पेटलेलं असतं. म्हणून त्याला द्वेषाग्नी आणि लोभाग्नी म्हटलेलं आहे. ते चित्ताग्नीमध्ये हे लोभाग्नी आणि द्वेषाग्नी असतात. आणि त्याच्यामुळे सुखदुःख आहेत. लोभाग्नी जे पाहिजे त्या अग्नीला ते मिळालं, इंधन मिळालं, मग ते अग्नी जरा म्हणजे आपला शरीरातला अग्नी तो जरा आनंदी होतो जणू काही. लोभ आनंदी होतो, चित्त आनंदित होतं. ते सुख आहे. का पाहिजे ते मिळालं. पण पाहिजे ते जे मिळालं ते नेहमीच मिळतं असं नाही किंवा मिळालं ते टिकून राहतं असं नाही. परत दुःख होतं. म्हणजे सुखातच दुःख दडलेलं आहे.
इकडं नाही पाहिजे, जे नाही पाहिजे तसं घडलं तर जरा बरं वाटतं, सुख वाटतं. हा चला म्हणजे मला नको होतं, बरं झालं ते नाही झालं तसं. म्हणजे सुख वाटतं जरा. आणि नाही, जे नाही पाहिजे तेच झालं तर दुःख होतं. म्हणजे हे चित्त जे आहे हे सुखदुःखाचं कारण आहे. आणि हे आपण जे सगळं व्यक्त करतोय शब्दातून, बोलण्यातून, ही विचार प्रक्रिया आहे. त्याला मनोधम्म म्हटलेलं आहे. तर विचार प्रक्रिया, मनोधम्म ही चौथी चौथी अ, पायरी. म्हणजे आता आपण काय विचार करतोय, सती सतीचा अभ्यास जो आहे तो कशा पद्धतीनं पुढे जातो. पहिला टप्पा जो आहे तो आनापान सतीचा आहे. दुसरा टप्पा जो आहे हा काया वेदना चित्त मनोधम्म, ह्याला सतीपट्ठाण म्हटलेलं आहे. तर हा दुसरा टप्पा, दुसरी लेवल ही या 4 सतीपट्ठाणांची आहे. म्हणजे श्वासाला जोडूनच आहे. कारण श्वास म्हणजे त्याच्यातच येतो खरं म्हणजे. तर ते समजण्यासाठी वेगळा केलाय त्याला. अभ्यास करण्यासाठी, साधना करण्यासाठी त्याला वेगळा केलेला आहे. नाहीतर श्वास हा कायेचाच भाग आहे. जिवंत कायेचा. तर दुसऱ्या लेवलमध्ये सतीपट्ठाण आहे. आणि तिसरी लेवल जी आहे, ज्याच्यावर आपण परवा चर्चा केली, ती आहे सप्तबुद्ध्यांगाची. कारण एकदा या संपूर्ण कायेमध्ये, काया वेदना चित्त मनोधम्मामध्ये जागृतीपूर्वक आपण उतरलो, पद्धतशीर साधना करून, की मुक्तीचा मार्ग ओपन होतो. म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग नॅचरली ओपन होतो. हे आपण असं काही मी करतो म्हणून ते होणार आहे असं नाही. ते आपल्या इच्छेवर नाही चाललं, ते निसर्गच आहे. तो निसर्ग दुःख देतो, निसर्ग दुःखमुक्तीचं ते काय म्हणतात, निसर्ग देतो असं नाही. दुःखामुळे म्हणजे कसं आहे की बाहेर त्याचं काही स्रोत शोधण्याची काही गरज नाही. निसर्ग देतो का आणखीन काय, तर तो तो विषय दुय्यम आहे. असं असं घडतंय आपल्यामध्ये, आपल्या ह्या जिवंत अस्तित्वामध्ये असं असं घडतंय. हा त्रास आहे. तर मग पहिली प्रतिक्रिया त्रासाची काय असते? या त्रासातून मोकळं व्हायचं. काहीतरी दुखतं, ह्या दुखण्यातून मोकळं व्हायचं. काहीतरी आजार आहे, याच्यातून मोकळं व्हायचं. भूक भूक लागली, भुकेचा त्रास आहे, खाऊन ती शमवायची. आणखीन काही थंडी वाजत असेल तर अंगावर काहीतरी घेऊन आपण त्याला प्रोटेक्शन देतो, म्हणजे माणूस. मग त्याच्यातून, ह्या गरजातूनच मग अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी निर्माण झाल्या. कारण त्या नसल्यावर त्रास आहे. अन्न, वस्त्र, निवारा नसेल तर दुःख आहे. म्हणून ते दुःखावर पांघरून घालण्यासाठी किंवा ते दुःख शमवण्यासाठी, तात्पुरतं का होईना, आपण अन्न, वस्त्र, निवारा मिळवतो, किंवा औषध पाणी, किंवा आणखीन काही ज्या गोष्टी. कारण त्याच्या अभावाने दुःख आहे. तर दुःख हे शमवण्यासाठी सगळी माणसांची आणि प्राणीमात्रांची धडपड चाललेली असते नॅचरली. म्हणून आपण ते निसर्गामध्ये येतो. पण आपल्यातच बघायचं ते. तर त्या दुःखमुक्तीसाठी जर धडपड चाललेली आहे, तर मग ती पद्धतशीर धडपड जी आहे ही माणसाला जमते. त्यात म्हणजे बुद्धी, विचार प्रक्रिया. चित्तापर्यंत सगळ्यांचं सारखंच आहे, प्राणी मात्र आणि माणसं. चित्ता चित्ताग्नी जो आहे, पाहिजे नको पर्यंतचा जो भाग आहे, लोभद्वेषापर्यंतचा जो भाग आहे, तो इतर प्राण्यांचा आणि माणसांचा एकसारखाच आहे. पण उत्क्रांतीमध्ये माणसाला पद्धतशीरपणा जो आला, म्हणजे विचार, मनोधम्म, त्याच्यात जे निर्माण झाले, मेंदू जो विकास पावला, विकसित झाला, तर तो पद्धतशीरपणे आपल्याला अं, जगायला तो हे करतो, आपल्याला मदत करतो.
परंतु दुसरा त्याचा तोटा असा आहे की तो पद्धतशीरपणे लोभाला पण खाद्य पुरवतो. म्हणजे विचार करून तो, म्हणून संग्रही प्रवृत्ती असते. माणसाची प्रवृत्ती कशी आहे? संग्रही प्रवृत्ती. म्हणजे आपण किराणा भरतो, भरून ठेवतो, महिनाभर 2 महिना पुरेल असं. काही लोक जास्त वर्षभर पुरेल इतकं धान्य भरून ठेवतात. संग्रह, कारण डोकं आहे त्याला, नको आपल्या पुढं कमी नको पडायला, म्हणून भरून ठेवा. शेतकऱ्यांकडे तर कणग्याच भरून असतात. आणि सामान्य माणसं ते करतात, संग्रह करून ठेवतात, संग्रह. कारण त्याला बुद्धी आहे, डोकं आहे आणि पैसा आहे, तर तो त्याप्रमाणे तो किराणा भरून ठेवतो किंवा सामान भरून ठेवतो, वस्तू घेऊन ठेवतो, संग्रह करतो, आदान करून ठेवतो, परिग्रह धरून ठेवतो. आणि मग त्याला आपण आपला संसार म्हणतो. त्याचा संसार आपण संचय केलेला असतो, परिग्रह साठवून साठवून आपण ते करत असतो. इतर प्राण्यांना ते तात्पुरतं जमतं. जसं आता मधमाशा पोळामध्ये मध भरून ठेवतात आणि त्या वापरतात. म्हणजे त्यांना पण संग्रहाची निसर्गाची एक हे आहे, म्हणजे ती ती देणगी म्हणा किंवा ती एक संस्कार आहेत. त्या मध जमा करून पोळामध्ये ठेवतात. किंवा आणखीन काही मुंग्या असतील, इतर काही प्राणी असतील, ते संचय करून ठेवतात. माणूस जरा पद्धतशीरपणे करतो त्याला. तर हे जे काम आहे ते हे अं, धरून ठेवणं, गरज म्हणून संचय करणे ही गोष्ट वेगळी, पण त्याच्यात अडकून पडणं ही गोष्ट पेनफुल असते. कारण जे धरून ठेवलं, जे साठवून ठेवलं, ते नष्ट व्हायला नको, ते जायला नको, त्याच्यात नुकसान नको. ते मला कायमचं मिळालं पाहिजे, जेव्हा इच्छा होईल तेव्हा मला ते प्राप्त झालं पाहिजे, याच्यात ते चित्त अडकून पडतं. ते नेहमी चिंतेतच असतं. चिंता असते त्याला, अरे जे मिळालंय ते जायला नको, गेलं तर परत मिळायला पाहिजे, असलं तरी आणखीन मिळायला पाहिजे. संग्रह, संग्रही प्रवृत्ती जी असते, तर ती संग्रही प्रवृत्ती गरज म्हणूनच असते असं नाही, ती इच्छा तृष्णा म्हणून पण असते. आणि त्या आदानाचा, त्या धरून ठेवण्याचा जास्त त्रास होतो, त्याला परिग्रह म्हटलेला आहे. इतर प्राण्यांचं तसं बहुधा नसतं. काल एक मोठं माकड आमच्या घरामध्ये आलं आणि धुमाकूळ घालून गेलं थोडस. धुमाकूळ फार फार मोठा नाही, पण मोठं माकड होतं. तर ते दुपारी मी आराम करत होतो, सुनंदा काहीतरी बाथरूम मध्ये होती आणि ती तिकडून बाहेर आल्याबरोबर ते माकड तिला ते बाहेर घरात दिसलं, ते मोठं. त्यानं ती बाकीचं काय केलं नाही, पण त्याने 1 किलो हरभऱ्याची डाळीची पिशवी घेऊन ते पळालं बाहेर. मोठं माकड होतं चांगलं. त्याचा कुठे संग्रह नाही म्हणून ते त्याला ऐन वेळेला पळापळ करावी लागते. माणसाचं तसं नाही. माणसाने मग आता हरभरा डाळ आपण भरून ठेवली होती किंवा बाकीचं पण होतं, त्याने बाकीचं काही त्याला उचलता आलं नाही म्हणा, किंवा पाहिल्यामुळे तेवढंच घेऊन तो पळाला आणि गेला तो. तर त्याला पण बरोबर कळालं हरभरे डाळ न्यायचे ते. नाही, ते कॅरी बॅगेत होतं ना ते. ते डाळ डाळ दिसली त्याला, कॅरी बॅगेत होतं, त्यामुळे त्याने डाळीची पिशवी उचलली. पण आजूबाजूला पेरू, केळी, आणखीन काय मोसंब्या वगैरे होत्या, पण त्याने ते, त्याला ते हे नसेल मिळालं, त्याला पटकन जे दिसलं ते घेऊन निघाला तो. मोठं मोठं माकड होतं. तर मुद्दा आपला ह्याचा संग्रहाचा आहे. त्याच्यावरून मला ते आठवलं, कालचीच घटना आहे. परिग्रह. आता परिग्रह असा जो शब्द इथं आलाय, धरून ठेवणं, आदान.
तर तो आपला चिंतेचा विषय नाही बनला पाहिजे. नाही तर आता 1 किलो डाळ गेली, अरे बापरे, आपलं 1 किलोचं नुकसान झालं, ते आता ते डोक्यात ठेवत बसलो तर तो तो त्रासाचा मुद्दा आहे. झालं आता, नेलं. आणखीन काही नेलं असतं, नेलं, ठीक आहे. तर पण माणसाला ती हे असते. आणि पुन्हा त्या माकडानं मग आपल्याला, सुनंदा घाबरली जरा. अरे बापरे, त्याने आता आपल्याला हे केलं असतं तर. तिच्या डोक्यात आणखीन काय सांगायचं का सुनंदा तुला? त्याच्याविषयी आणखीन काय काय डोक्यात चाललंय, ते अजूनही चाललंय, तिला थोडीशी भीती बसली. काय सांगायचं का सुनंदा तुला? नाही. हा? नाही नाही, काही नाही सांगायचं. मग मी सांगू का? तिला असं वाटलं पुढं, तिला असं वाटलं हे माकडाच्या जागी बिबट्या आला असता तर. म्हणजे आता कारण बिबट्यांची हवा आहे ना सध्या सगळीकडे. त्याची शेपूट पाहिलं ना मी आधी, तर ते मला असं मोठं आणि जाड दिसलं. म्हटलं पुढं काय बसलंय नेमकं. पाहिलं तर ते माकड होतं. मला आधी वाटलं बिबट्याच हा, आणलाय ते काय त्याला. माकडाची शेपटी तिला आधी दिसली. आणि तिला वाटलं असं मोठाच प्राणी आहे काहीतरी. तो मोठा होताच, मोठं माकड होतं चांगलं, लांबलचक शेपटी होती त्याची. परंतु ती एक घटना मग काय 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 डोक्यामध्ये विचार निर्माण करते, चिंता निर्माण करते, भय निर्माण करते. आणि मग चित्ता, तर बिबट्या असता तर, आणि माझ्या हल्ला केला असता तर ती म्हणे, ती माकड डोळ्यासमोरून जायना म्हणे. आणि कल्पनेनं ते अजून जास्त मोठं चित्र पाहतो माणूस, किंवा माकडाच्या जागी बिबट्या पाहतो. तर असं हे, तर हे जे मनाचं कार्य चाललेलं आहे, चित्ताचं कार्य जे चाललेलं आहे, ते सती जागृतीपूर्वक पाहण्याचा, अनुभवण्याचा एक सराव आपल्याला करावा लागतो. मग त्या निष्कारण भीतीतून मन मोकळं होतं. कारण ही निष्कारण काल्पनिक भीती आहे, ज्याला आपण काल्पनिक भीती म्हणतो. म्हणजे आता काहींच्या ज्या काल्पनिक भीती असतात, त्या फार मोठ्या असतात. फार मोठ्या असतात, म्हणजे ज्याला आपण भूताखेताची भीती म्हणतो. काही लोक, कोणी काय करणी केली असेल काय, आता तुम्हाला, आपल्याला माहिती आहे, ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. तर हा काल्पनिक परिग्रहच आहे, काल्पनिक धारणाच आहे, धरून ठेवणंच आहे. पण हे कशामुळे धरून ठेवलं जातं? जे धरून ठेवलं त्याचं भानच नाही, त्याची सती नाही. तर हे सतीपठण जेव्हा पूर्ण होतं ना, तेव्हा मग हे धरून ठेवलेल्या गोष्टी, जे आसक्तीच्या गोष्टी, पकडलेल्या गोष्टी, धम्म, मनोधम्म, जे ते अकुशल असतील, कुशल असतील, चांगले असतील, वाईट असतील, ब्लॅक असतील, व्हाईट असतील, काल आपण पाहिलं होतं. कन्न धम्म, शुक्ल धम्म, ब्लॅक व्हाईट धर्म, शुक्ल धर्म आणि कृष्ण धर्म, म्हणजे काळे व्हाईट, त्याला धम्म अधम्म असं म्हणता येईल त्याला. अधम्म आणि सद्धम्म, म्हणजे जे चांगले धम्म, वाईट धम्म, अधम्म. तर ते म्हणजे मनोधम्म आहे, ती मानसिक क्रिया आहे. ती, त्या मानसिक क्रियेचं जर भान असेल तर त्यातली गुंतागुंत कमी होते, त्यातलं प्रेशर कमी होतं, टेन्शन कमी होतं. त्यामुळे ह्या जागृतीमुळेच मुक्तीची प्रक्रिया, दुःखमुक्तीची प्रक्रिया, निर्वाणाची प्रक्रिया, निब्बाणाची प्रक्रिया ह्या सती जागृतीतूनच सुरू होते. आणि ती 7 अंगानं जाते. आता हे तिसरा टप्पा, सती साधनेतला तिसरा टप्पा, तिसरी लेवल जी आहे, ते सप्तबोध्यांग आहे. आणि त्या सप्तबोध्यांगांचा इथं उल्लेख आहे. एसंग संबोधी अंगेसु सम्मा चित्तं सुभावितं. ज्याचं चित्त व्यवस्थित साधनेनं बनलेलं आहे, लक्षात आलेलं आहे, कारण ते जागृत आहे, त्याला हे संबोधीची अंग म्हणजे सुटकेची, निर्वाणाकडे नेणारी, दुःखमुक्तीकडे नेणारी ही जी 7 अंग आहेत, सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, उपेक्षा, याच्यावर आपण परवा चर्चा केलेली आहे. तर ती संबोधी अंग आहेत. या संबोधी अंगाचा सतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे ज्याचा चांगला अभ्यास झालेला असतो, सुभावितं, ते
ते मन चित्त ते भावित झालेलं असतं, अभ्यस्त झालेलं असतं, अभ्यास झालेला असतो. आणि जो आदानपटी निस्सग्गे निस्सग्गे अनुपादाय ए रता, जे लोक कशामध्ये रत असतात की जे धरून ठेवलेलं आहे ते सोडण्यामध्ये. आणि सुटतं कसं, त्याची समज असेल तर, त्याचं भान असेल तर, त्याची सती असेल तर, जागृती असेल तर आदानचं उपादान होतं, आदानचं अनुपादान होतं. उपादान असा एक शब्द आहे भवचक्रात मध्ये, काय म्हणतो आपण त्याला, 12 निदानामध्ये, तो हे आदानाशी संबंधित आहे. उपादान म्हणजे आत घेणे, अपादान म्हणजे सोडून देणे, किंवा अनुपादान असा तो शब्द आहे. तर ह्या प्रॅक्टिसमध्ये जे लोक रत असतात त्याच्यामुळे काय होतं, त्यांचे खिणासवा बनतात. ते म्हणजे त्यांचे जे आश्रव असतात, चित्तमल असतात, म्हणजे पाहिजे पाहिजे म्हणजे एक जर आपण लोभद्वेष हे पण ते हेच आहेत, म्हणजे काय आश्रव आहेत, चित्तमलच आहेत ते. त्याला तर पॉइझन म्हटलेलं आहे. त्याला आणखीन काही 5 पॉइझनची पण एक लिस्ट आहे. कामछंद, व्यापाद, थिणमिद्ध, उद्धच्च, कुकुच्च, विचिकिच्छा, असे 5 पॉइझन्स, 5 विषय सांगितलेले आहे. तर कामछंद म्हणजे इंद्रिय तृष्णा, व्यापाद म्हणजे द्वेष, म्हणजे लोभ द्वेष परत, थिणमिद्ध म्हणजे जडत्व, आळस, स्टॅग्नंट अवस्था, जडत्व येणं, त्याच्यामध्ये निराशा असते, खचून गेलेला असतो, डिप्रेस झालेला असतो आणि निष्क्रिय झालेला असतो. तर ते जडत्व आहे, चित्ताचं जडत्व आहे. तर ते पॉइझन सारखंच आहे, कारण ते काही करू देत नाही. म्हणजे काय म्हणतात, माणूस असा गळून जातो, गर्भगळीत होतो म्हणतात ना, तसं तो गळून जातो. त्याला काही सुचत नाही, तो काही करू शकत नाही. त्याची एनर्जी, त्याची शक्ती अशी स्टक होते, बंदिस्त होते, ब्लॉक होते, आणि तो काही करू शकत नाही. त्याला ते पॉइझनच म्हटलेलं आहे, कारण तो काहीच करू शकत नाही. मग निराशा येते. आणि त्याच्या विरुद्ध टोक जे असतात ते अतिचंचलता असते, नुसतीच पळापळ, नुसतीच धावपळ, ते पण पॉइझन आहे. आणि ती बऱ्याचदा दिशाहीन धावपळ असते, पाहिजे पाहिजे पाहिजे. त्याच्यात अपयश जितकं जास्त येतं तितका माणूस परत खचून जातो. म्हणजे पहिल्या पॉइझन मध्ये येतो. एक तर पळापळ खूप करतो, नाहीतर मग गप्प इतका निस्तेज होऊन पडतो, निष्क्रिय होऊन पडतो की काही सुचत नाही, नाहीतर मग काहीतरीच करत राहतो. म्हणजे दोन्ही पण 2 टोकं आहेत ती. पण जिथं सती जागृती असते तिथं संयम येतो. जिथं सती जागृती असते तिथं माणूस असा जडत्वामध्ये अडकून जरी पडला आणि त्याची जर जाणीव असेल तर माणसाला त्याच्यातून ऊर्जा पण मिळते. कारण कळतं जडत्व कशानं आलं, जडत्व कशामुळे आलं. काहीतरी अपेक्षा आहेत, काहीतरी द्वेष आहे, काहीतरी लोभ आहे, काहीतरी अपयश आहे, कुणीतरी निंदा केलेली आहे, काहीतरी असं आहे की ज्याच्यामुळे तो खचून गेला आहे. पण त्याचं जर भान असेल, अरे हे एक चित्तावस्था आहे, तर ते भान, ती जागृती त्याला त्याच्यातून बाहेर काढते. आणि इकडे नुसती पळापळ करत असेल, चौथं पॉइझन, त्याला उद्धच्च कुकुच्च म्हटलेलं आहे पालीमध्ये. तर म्हणजे उछलकूद ज्याला म्हणतात. तर चिंता अस्वस्थतेची अवस्था आहे. आणि त्याच्यात नुसतीच माणूस पळापळ करतो. पण का पळापळ करतो, काय पाहिजे ते एक नीट कळत नाही. नुसतीच, काय म्हणतात आपल्या भाषेत, वसवस, नुसतीच पळापळ. तर ते उद्धच्च कुकुच्च म्हणजे चिंता, अस्वस्थता, अस्थिरता, पळापळ. तर ते पॉइझनच म्हटलेलं आहे. जिथं चित्त स्थिर शांत नाही, आणि इकडं अतिशांत म्हणजे जडत्व, ते दोन्ही प्रॉब्लेमच आहेत. आणि 5वं जे पॉइझन म्हटलेलं आहे त्याला विचिकिच्छा म्हटलेलं आहे.
म्हणजे डाऊटफुल नेचर. डाऊट म्हणजे डाऊट अशा अर्थानं की त्याच्यात नेमकं काय करायचं कळत नाही. त्याला अनिश्चितता असं म्हटलेलं आहे. डेफिनेट काय करायचं कळत नाही. काहीतरी करतो पण काय करायचं याच्याबद्दल नेहमी साशंक असतो. त्याला विचिकित्सा म्हटलेलं आहे. तर ती जागृती जेव्हा नसते, सतीमध्ये माइंड नसतं, तेव्हा नेहमी अनिश्चितता असते. कोणत्या दिशेनं जावं कळत नाही, काय करावं ते कळत नाही, सुचत नाही काही. पण काहीतरी शक्ती काम करतेच, पण काय करायचं ते कळत नाही. नेहमी डाऊट असतो, विचिकित्सा. हे 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 जे 5 पॉइझन असतात, हे हे याला आश्रव पण म्हटलेलं आहे. दुसरे एक कॅटेगरीमध्ये, दुसऱ्या एका यादीमध्ये, लिस्टमध्ये कामाचं, मगाशी जसं म्हटलो मी, कामाचं, भवाचं, अविद्याश्रव. चित्तमल जे आहे ते इंद्रिय तृष्णा म्हणजे कामछंद, काम वासना म्हणजे इंद्रिय तृष्णा. दुसरा जो आश्रव चित्तमल आहे तो भवतृष्णा म्हणजे नेहमी काहीतरी नवीन पाहिजे, नवीन काहीतरी पुढचं पाहिजे, वेगळं पाहिजे, आहे त्यात समाधान नाही. भवतृष्णा, भव म्हणजे बनणे, असं असं मला बनायचंय, व्हायचंय. तर ती गरज म्हणून प्रत्येक वेळेला नसतं, ती ती अज्ञात किंवा आंधळी तृष्णा पण असते. नेमकं काय पाहिजे माहित नाही, पण काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी बनायचं असतं. आणि कधी कधी ते क्षमतेच्या पलीकडचा पण विचार असतो की आपल्याला हे नाही नाही होऊ शकत, पण नाही तरी पण मला ते पाहिजे. असं अशक्य आहे तरी नाही, तरी मला ते पाहिजे. असं ते भव बनणे, तसं बनण्याची इच्छा. कधी कधी याच्यात असं पण येतो की मला पुढचा जन्म असा असा पाहिजे, तर ही पण भवतृष्णाच आहे. हम्म. ही पण भवतृष्णाच आहे. आणि तिसरी जी तृष्णा आहे ती तिसरं जे आसव आहे ते कामासव, भवासव आणि अविद्यासव. ते अज्ञान, अविद्या म्हणजे अस्पष्टता, नेमकं माहिती नाही, त्याला ते चित्तमलच म्हटलेलं आहे. असं म्हणजे चित्तमल. तर असा माणूस जो असतो, जो साधना करतो, व्यवस्थित प्रॅक्टिस करतो, तो या आश्रवापासून मुक्त होतो. आणि त्याच्यामध्ये तो स्वतःमध्ये त्याचं चित्त जे आहे ज्युती म्हणतो, म्हणजे प्रकाशमान होतो. आणि मग तो निर्वाणाकडे वाटचाल करतो, म्हणजे दुःखमुक्तीकडे वाटचाल करतो. तर तोच अशी प्रॅक्टिस करणाराच त्याला पात्र आहे, असं एक शब्द प्रयोग केला आहे त्याने. पण पात्र वगैरे असं म्हणायचं काही कारण नाही. जो हे सगळं व्यवस्थित समजून उमजून करतो, प्रॅक्टिस करतो, साधना करतो, सुभावित करतो, चित्ताला सुभावित करतो, घडवतो, बनवतो, तो परिनिर्वाणाकडे म्हणजे निर्वाणाकडे जातो. असा हा विषय आहे, मोठा विषय आहे आणि प्रॅक्टिकल विषय आहे. इथे आपण आज पंडित वर्ग अभ्यास म्हणून संपवलेला आहे. अभ्यास म्हणून, प्रॅक्टिस म्हणून नाही संपवला, अभ्यास म्हणून संपवलेला आहे. याची प्रॅक्टिस सातत्यानं चालू पाहिजे, सगळ्याच अभ्यासाची, जे आपण पहिल्यापासून पाहतोय ते. आज 89 गाथा आज आपण पूर्ण केलेल्या आहे.